सोलापुरातल्या कुर्डू गावात सर्वपक्षीयांनी बंद पाळला। मुरुम उत्खनन प्रकरणातले दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी हा बंद होता। कुर्डू गावची बीडची तुलना होत असल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांनी हा बंद केलेला आहे। कुर्डूमधलं मुरुम उत्खनन बेकायदेशीर असल्याचा अहवाल सादर करण्यात आला आणि ग्रामपंचायतीला 5,47,000 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली। या अहवालामध्ये नेमकं काय आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। 31 ऑगस्टला कुर्डूचे ग्राम महसूल अधिकारी मुरुम उपशाची चौकशी आणि पाहणीसाठी गेले होते। उपस्थित ग्रामस्थांनी कारवाई दरम्यान प्रतिबंध करत सरकारी कामात अडथळा आणला। पंचनाम्यात ग्रामपंचायतीने 120 ब्रास अवैध मुरुम उत्खनन केल्याचं समोर आलं। कुर्डू शिरळ आणि कुर्डू अंबाड पाणंद रस्त्यासाठी मुरुम उपसा केल्याचं सांगण्यात आलं। गटविकास अधिकाऱ्यांकडे आढावा घेतला असता कामकाजाला मुदतवाढ नसल्याचं समजलं। 6 महिन्यात काम पूर्ण करण्याचे कार्यारंभ आदेशात नमूद होतं, ते न केल्यास काम रद्द करण्याचं नमूद होतं। 31 ऑगस्टला मुरुम उपसा प्रकरणी 2 जेसीबी आणि टिप्परवर कारवाई करण्यात आली। वाहन मालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला। रस्ते कामासाठी ग्रामपंचायतीने परवानगी घेतली नाही। कार्यारंभ आदेश अंदाजपत्रकानुसार कामाची मुदत संपल्याचं समोर आलं। उत्खननाबाबत पूर्व परवानगी घेतली नाही, हे उत्खनन अवैध आणि बेकायदेशीर ठरलं। ग्रामपंचायतीवरती त्यामुळे 5,47,200 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली। रेव्हेन्यू डिपार्टमेंट आणि होम डिपार्टमेंट हे दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाखाली येत नाही, तरी त्यांनी फोन करून जर केलं असेल तर रूल्स ऑफ बिझनेस प्रमाणे पण त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होते। तर या तिन्ही गोष्टी होणं अपेक्षित आहे। त्याच्या विरुद्धची मी कंप्लेंट दिलेली आहे। काही होणार नाही ही देखील खात्री आहे। म्हणूनच मी आता प्रशांत भूषणशी बोलून त्यांच्याकडनं मी पिटिशन मागवून मी ते सोलापूरला फाईल करून अजित पवारांवर कारवाईची मागणी करणार आहे।